आपण पाहत आहात RZ24 न्यूज मराठी. आपली माती आपली माणसे. आम्ही जसं सांगितलं होतं पोलिसांना तसं आमच्या बाजूने पूर्ण कोऑपरेशन झाले. मोर्चा हा शांतीपूर्वकच चाललाय आणि आम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये 3 लोक RSS ला 3 गोष्टी भेट द्यायला चाललोय. पहिली गोष्ट जी देतोय ती म्हणजे आम्ही संविधानाची प्रत देतोय आणि दुसरी गोष्ट आम्ही भारताचा झेंडा देतोय आणि तिसरी गोष्ट आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा पब्लिक रजिस्ट्रेशन ॲक्टची प्रत देतोय. हे 3 गोष्टी आम्ही याच्यासाठी देतोय की तुम्ही ॲक्ट प्रमाणे स्वतःला रजिस्टर करा. दरवर्षी आणि दर दिवशी तिरंगा आणि भारताचा झेंडा आपल्या संघटनेमध्ये लहरावा. 15 ऑगस्ट हा काळा दिवस साजरा करणं बंद करून तिरंगाचा सन्मान करणं सुरू करा आणि कायद्याचा आणि संविधानाच्या चौकटीत राहा. हे 3 भेटवस्तू आम्ही द्यायला पर्यंत जाणार होता पण तुम्हाला इथं अडवलेलं आहे. हे बघा, आम्ही पोलिसांना कॉपरेशन पूर्ण कबूल केलं होतं आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही देतोय. हा मोर्चा निघणं हाच महत्त्वाचं होतं. पण त्याच्यात पण महत्त्वाचं म्हणजे आता आमचा मेन मुद्दा आहे की RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे. हे नसतानाही एवढे 3000 पोलीस कुठनं आले, कशासाठी आले? RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही आहे. आम्ही काही मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरी मोर्चा नेत नाही आहोत. आम्ही एका RSSच्या छोट्याशा कार्यालयावरती येतोय. त्याच्यासाठी 3000 पोलीस हे औरंगाबादमध्ये CRPF जवान, क्विक रिस्पॉन्स टीम, महाराष्ट्र पोलीसचे कमांडोज हे एवढे सगळे का लागतात? 3 बॅरिकेड लावलेत. हे एवढे सगळे का लागतात? आम्ही शांतपूर्व मोर्चा करतोय, आम्ही प्रेमाने मोर्चा करतोय, आम्ही भारताचं संविधान, भारताचा झेंडा हातात घेऊन मोर्चा करतोय. तर मग एवढं पोलीस प्रोटेक्शन कोणाला लागतंय आणि कशासाठी आहे? आम्ही कायदा आणि सुविधा या देशामध्ये स्वस्त राहाव्या आणि सगळी लोक म्हणजे मोहन भागवतांपासून RSSचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा कायदा आणि सुव्यवस्थेला संविधानाने मानावा याच्यासाठीच आम्ही मोर्चा काढतोय. आमच्याकडनं कोणताही कायदा कानून तुटला जाणार नाही. आमच्याकडे कोणतेही ॲडव्हान्स्ड वेपन्स नाहीत आणि आमचा पक्ष, आमची संघटना ही रजिस्टर्ड आहे. तर कायदा कोण तोडतंय, सुव्यवस्थेचा प्रश्न कोण उपस्थित करतंय हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. पण हेच राष्ट्रभक्त लोक इतके दिवस 15 ऑगस्टला काळा दिवस साजरा करत होते. हे पण तेवढाच मोठा इतिहास आहे. हेच राष्ट्रभक्त लोक भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये कुठेही सामील नाही झाले. हीच राष्ट्रभक्त लोक ब्रिटिशांशी हस्तक्षेप होते आणि त्याच्याहून महत्त्वाचं हेच राष्ट्रभक्त लोक संविधान किंवा 15 ऑगस्ट मानत नाहीत. तर राष्ट्रभक्त कोण हा प्रश्न जनता विचारणारच आहे. असं आहे की हा मोर्चा आता संपला आहे का की पुढे जाणार आहे? तुम्हाला पोलिसांनी हे बघा, हा मोर्चा इकडे कंटिन्यू राहील. वंचित बहुजन आघाडीचे जितके पण ज्येष्ठ पदाधिकारी नेते आलेत ते लोकांना संबोधित करतील, आमची भूमिका मांडेल आणि तोपर्यंत आम्ही RSSला ह्या 3 गोष्टी गिफ्ट करून येऊ. जाणार आहे माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्ष शमीबाताई पाटील त्या आपल्या रावेर मतदारसंघाच्या उमेदवार सुद्धा होत्या आणि त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अमितदादा भुईगळ, औरंगाबादचे नेते हे आम्ही तिघं एकत्र जाणार. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा, मुख्य संपादक, फोन 81 49 79 79 61. बातम्या आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.